धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात पहिल्याच दिवशी झाडाखाली शाळा भरली। वादळी वाऱ्यात उडालेल्या छताच्या महिनाभरानंतरही दुरुस्ती झालेली नाही। ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार इथं अन्न आणि औषध प्रशासनाच्या संभाव्य तपासणीच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। प्रशासनाचं पथक गावात येणार असल्याची माहिती पसरताच अनेक हॉटेल व्यावसायिक, पानटपरी चालक, मेडिकल दुकानदार तसंच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घाईघाईनं आपली दुकानं बंद केली आहेत। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड इथं वारकरी संप्रदायाच्या वतीनं जिल्हास्तरीय भव्य भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। सोहळ्याला आमदार किसन कथोरेंसह राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील चांडोमधील जपान 2020 बैलगाडा शर्यतीत एक थरारक घटना घडली। या बैलगाडा शर्यतीवेळी बैल अचानक उधळल्यानं मोठा गोंधळ झाला। बिथरलेल्या बैलानं समोरच्या व्यक्तीला थेट शिंगावर घेतलं। सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालं नाही। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। नाशिकच्या देवळा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। तहसील समोर शेतकऱ्यांनी ड्रम बजाव आंदोलन केलं। तर कॅन ड्रममध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले। मशागतीची कामं खोळंबल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झाला। हिंगोलीच्या सेनगावात तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला। अटी शर्ती न लावता कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मुरबाड तालुक्यातील बारवी धरणातून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय। बारवी धरण परिसरात माती माफियांनी धुमाकूळ घातला। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या गंभीर प्रकाराकडे बारवी धरण यंत्रणा आणि महसूल प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले। भिवंडीतील चाविंद्र परिसरातला एक रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनलाय। काही युवक भरधाव वेगानं दुचाकी चालवून धोकादायक स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या स्टंटबाजीमुळे पादचारी, इतर वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। मान्सून लांबल्यानं कृष्णा नदी काठावर पाणी टंचाईचं संकट गडद झाले। त्यामुळे कृष्णा नदीतून पाणी उपसा करण्यावर बंदी आदेश जलसंपदा विभागानं दिलेले आहेत। शेतीसाठी पाणी उपसा करण्यावर आजपासून बंदी घालण्यात आली आहे। खासगी आणि औद्योगिक पाणी उपशावर बंदी घालण्यात आली। पाणी उपसा केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा जलसंपदा विभागानं दिला आहे। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार इथं अन्न आणि औषध प्रशासनाच्या संभाव्य तपासणीच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। प्रशासनाचं पथक गावात येणार असल्याची माहिती पसरताच अनेक हॉटेल व्यावसायिक, पानटपरी चालक, मेडिकल दुकानदार तसंच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी घाईघाईनं आपली दुकानं बंद केली। शिरूर तालुक्यातील कारेगावमध्ये एका तरुणानं घातलेल्या धुडगूसमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। तरुणाचं वर्तन अनियंत्रित झाल्यानं परिसरात गोंधळाची परिस्थिती होती। या धक्कादायक प्रकारामुळे कारेगाव परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। वाशिममध्ये जुन्या वादातून एका व्यक्तीची हत्या झाली। रिसोड तालुक्यातल्या मानुसकी नगर परिसरात हत्येची घटना घडली। मध्यरात्री झोपेत असताना लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून हत्या केल्याचा संशय आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुराताबाद तालुक्यातील शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू प्रकरणानं गंभीर वळण घेतलंय। शिक्षकाच्या मृत्यूला वाळू माफी आणि पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला। मंत्री अतुल सावे आणि आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। लातूरच्या निलंगा तालुक्यातील पालापूर इथं 70 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे। सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललंय। तर निलंगा पोलिसांकडून प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे।